लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे। चिमुकल्या विद्यार्थ्यांवर पावसाने गळती लागलेल्या वर्गामध्ये बसून धडे गिरवण्याची वेळ आली आहे। जिल्ह्यातील जवळपास 87 शाळांना गळती लागलेली आहे, तर 118 शाळांच्या शौचालयाचा प्रश्न गंभीर बनलाय। या प्रकाराकडे शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केलाय। तर राज्याला शिक्षण मंत्री आहे का असा प्रश्नही त्यानिमित्तानं उपस्थित होतोय। शासनाला मागणी केली, शासनाकडून निधी वेळेत न उपलब्ध झाल्यामुळे आम्ही लोकसभेत हे काम पूर्ण केलं, पण त्या निधी कमी असल्यामुळे आम्ही वर्ग 1 दुरुस्त करू शकलो, पण वर्ग 2 वर्ग 3 वर्ग 4 एक आम्हाला निधी नसल्यामुळे आम्ही हा दुरुस्त करू शकलो नाही। जसं शासन खाजगी क्षेत्राचं काम करतंय, जसं रोड असेल बाकीचे काही व्यावसायिक असतील त्यांना जसं लक्ष देते, तसं शासन ह्या जिल्हा परिषद शाळेकडे का लक्ष देत नाही हा मोठा माझा वैयक्तिक प्रश्न आहे। जर ह्यांच्या राजकारणी लोकांची किंवा मोठ्या नोकरदाराची मुलं जर शाळेत राहिली असते तर ही शाळा ह्यांना बघवली असते का, किंवा छत गळून जर मुलाचं काय नुकसान झालं असतं तर ह्याची जिम्मेदारी कोण घ्यायची हा सर्वात मोठा प्रश्न आहे।